टॉपिक नंबर 3, ॲनिडेशन आणि ॲनिलोपॅथी. आपण काल चालू केलेला होता. याच्यामध्ये आपण ॲनिडेशन म्हणजे काय आपण बघितले. इट इज द कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन बिटवीन टू क्रॉप्स. Then anidation may be of two types: spatial anidation and temporal anidation. Spatial anidation चे example multi-stored cropping आणि temporal anidation चे example parallel cropping. Then आपण बघितलं की ॲलिलोपॅथी म्हणजे काय, ॲलिलोपॅथिक इफेक्ट म्हणजे काय. याच्यामध्ये आपण बघितलं की ॲलिलोपॅथिक इफेक्ट काय करतात आणि ॲलिलोपॅथिक इफेक्ट शो करणारे कोणते 6 क्रॉप आहेत. त्याच्यामध्ये आपण SSWC पी हे आपण बघितलं होतं. दॅट इज सनफ्लॉवर, सॉर्गम, वॉलनट, कुकुंबर, पीच आणि युकॅलिप्टस. तिला आपण बघितलं की ॲलिलोकेमिकल जो आहे तो क्रॉप जे आहेत कसा सिक्रेट करतात, कसा एक्झिडेट करतात. तर रूट्स थ्रू एक्झिडेट करतात आणि क्रॉप रेसिड्यूचं डिकम्पोजिशन झाल्यावर होताना सुद्धा हा केमिकल जो आहे तो सिक्रेट होत असतो. देन अजून ऑब्जेक्टिव्ह आपण काय बघितलं बघा. ॲलिलोपॅथीचे 2 टाईप: ट्रू ॲलिलोपॅथी, फंक्शनल ॲलिलोपॅथी. ट्रू ॲलिलोपॅथी म्हणजे आपण काय बघितलं की प्लांटनी ॲलिलोकेमिकल सिक्रेट केल्या लगेच त्याचा जो परिणाम आहे तो दुसऱ्या क्रॉपवरती होतो, तो म्हणजे ॲलिलोपॅथी, ट्रू ॲलिलोपॅथी. आणि फंक्शनल ॲलिलोपॅथी म्हणजे काय की क्रॉपनी ॲलिलोकेमिकल रिलीज केल्यानंतर जोपर्यंत मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावरती प्रोसेस करत नाही तोपर्यंत तो ॲलिलोकेमिकल हार्मफुल बनत नाही. देन आपण बघितलं ॲलो इनिबिशन आणि ऑटो इनिबिशन. ॲलो म्हणजे काय, तर ज्या क्रॉपनी तो ॲलिलोकेमिकल सिक्रेट केलेला आहे तो क्रॉप सोडून, म्हणजे ती क्रॉप स्पेसिस सोडून बाकी सगळ्या क्रॉपवरती त्या केमिकलचा परिणाम होतो. आणि ऑटो इनिबिशन म्हणजे काय, तर ज्या क्रॉपनी सिक्रेट केलेलं आहे त्या क्रॉपवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि दुसऱ्या क्रॉपवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट आहे आपला ॲलिलोकेमिकल. आता काल सांगितलं होतं ॲलिलोकेमिकल म्हणजे काय, तर ॲलिलोकेमिकल म्हणजे काय, तर ॲलिलोपॅथिक इफेक्ट दाखवणारे क्रॉप जे आहे ते क्रॉप जो केमिकल सिक्रेट करतात, त्या हार्मफुल केमिकल, जो टॉक्सिक केमिकल सिक्रेट करतात त्या केमिकलला आपण म्हणतो ॲलिलोकेमिकल. ठीक आहे. सो बघा, व्हॉट इज मीन बाय ॲलिलोकेमिकल. Such types of chemicals released by plants which show allelopathy are known as allelochemical. म्हणजे अशा प्रकारचे केमिकल जे प्लांट रिलीज करतात जे ॲलिलोपॅथिक इफेक्ट दर्शवतात त्यांना आपण म्हणतो ॲलिलोकेमिकल्स. The genetic makeup of the plant and the surrounding environment may affect the type and quality of allelochemical. म्हणजे त्या क्रॉपचा जेनेटिक मेकअप कसा आहे, त्याचे सराउंडिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन कशा आहे त्याच्यावरून त्या केमिकलचा टाईप आणि क्वालिटी ठरत असते. ठीक आहे. Some of the organic substances exuded by roots may inhibit the growth of neighboring species. म्हणजे काही ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे आहेत जे रूटमधून एक्झुडेट होतात, रूटमधून सिक्रेट होतात, ते काय करू शकतात, मे इनहिबिट म्हणजे स्टॉप करू शकतात ग्रोथ ऑफ नेबरिंग स्पेसिस. म्हणजे नेबरिंग म्हणजे शेजारी जे क्रॉप ग्रो होते ना त्या क्रॉपची ग्रोथ जी आहे ती इनहिबिट करू शकतात. म्हणजे काही क्रॉप जे त्यांच्या रूट्स थ्रू ऑर्गॅनिक सबस्टन्सेस थ्रू केमिकल रिलीज करतात त्या केमिकलमुळे दुसऱ्या क्रॉपची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ काय होऊ शकते, इनहिबिट होऊ शकते. The known examples are walnut, cucumber, peach, whose living roots exudate allelochemicals. ठीक आहे. वॉलनट, कुकुंबर आणि पीच. बघा आपण काय बघतोय, आपण 6 क्रॉप बघितले जे ॲलिलोपॅथिक इफेक्ट दाखवतात. त्याच्यामध्ये SSWCPE. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ह्यातले जे WCP आहे, ठीक आहे, म्हणजे मधले 3, हे काय करतात, त्यांच्या रूट्स थ्रू ॲलिलोकेमिकल एक्झुडेट करतात. हे लक्षात ठेवा. 6 क्रॉप बघतोय, 6 पैकी 3 क्रॉप जे आहेत WCP, दॅट इज वॉलनट, कुकुंबर आणि पीच, हे काय करतात, त्यांच्या रूट्स थ्रू ॲलिलोकेमिकल एक्झुडेट करतात, रिलीज करतात. देन the known examples are walnut, cucumber, peach, whose living roots exudate allelochemicals and inhibit the growth of plants growing nearing them. म्हणजे त्यांच्या जवळ जे प्लांट ग्रो होतात त्यांची ग्रोथ ते इनहिबिट करतात. देन बघा, some of the allelochemicals may be produced by aerial portions of the plant. ठीक आहे. काही ॲलिलोकेमिकल जे आहेत ते त्यांच्या एरियल पोर्शनने म्हणजे त्यांच्या शूट पोर्शनने म्हणजे त्यांच्या क्रॉप रेसिड्यूनी ते डिकम्पोज होऊन ते रिलीज करतात. त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत, सनफ्लावर, सॉर्गम आणि युकॅलिप्टस. कोणते आहेत, सनफ्लावर, सॉर्गम आणि युकॅलिप्टस. ठीक आहे.
6 क्रॉप आहेत. 6 क्रॉप पैकी पहिले मधले 3 WCP दॅट इज वॉलनट कुकुंबर पीच हे रूट थ्रू एक्झिक्युट करतात आणि राहिलेले 3 जे आहेत सनफ्लॉवर सरगम आणि युकॅलिप्टस ते त्यांच्या लिव्स थ्रू त्यांच्या एरियल पोर्शन थ्रू त्यांच्या शूट थ्रू केमिकल रिलीज करतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. देन काय म्हणलेलं आहे, these केमिकल्स may reach the ground through raindrops. ठीक आहे, एरियल पोर्शन म्हणजे काय, हे सॉइल आणि सॉइलच्या वर जो प्लांट ग्रो होतो तो म्हणजे एरियल पोर्शन. तर या एरियल पोर्शन वरती म्हणजे शूट वरती ज्यावेळेस पाऊस पडतो तर त्या रेन ड्रॉप्स थ्रू ते जे केमिकल आहे ते जमिनीमध्ये येऊ शकतं. फॉलिंग लीव्ज जे पडलेली पानं आहेत झाडाची, ठीक आहे, त्या पानांमधून तो सॉइल मध्ये इनकॉर्पोरेट होऊ शकतो. और इन्सेक्ट्स और ॲनिमल ऍक्टिव्हिटीज मुळे काय होऊ शकतो, तो जो केमिकल आहे तो जमिनीमध्ये सॉइलमध्ये अवेलेबल होऊ शकतो किंवा इनकॉर्पोरेट होऊ शकतो. ठीक आहे, काय सांगितलं आपण, जमीन 2 पार्ट असतात प्लांटचे, कोणते, ठीक आहे, रूट, ठीक आहे, आणि शूट. तर रूट थ्रू एक्झिक्युट करणारे कोणते, वॉलनट कुकुंबर पीच, आणि शूट थ्रू सनफ्लॉवर सरगम आणि युकॅलिप्टस. तर शूट थ्रू कसा रिलीज होतो, तो एकतर पानं गळल्यानंतर तो रिलीज होतो किंवा ह्या पानांवरती जो पाऊस पडतो त्या पावसामुळे पण तो काय होतो, सॉइल मध्ये इनकॉर्पोरेट होतो. ठीक आहे, किंवा इन्सेक्ट किंवा ॲनिमल ऍक्टिव्हिटीज मुळे सुद्धा तो सॉइल मध्ये इनकॉर्पोरेट होतो. देन बघा, the leaves of eucalyptus globules. The leaves of eucalyptus globules exudates some allulochemical which drastically reduce the germination of mustard seeds when sown underneath. म्हणजे युकॅलिप्टसचे जे क्रॉप आहे, युकॅलिप्टस ग्लोब्युल्स, त्या क्रॉप मध्ये जर आपण मस्टर्ड लावलेला असेल, ठीक आहे, मस्टर्ड युकॅलिप्टस मध्ये जर मस्टर्ड लावलेलं असेल तर युकॅलिप्टसचे पानं जे आहेत, लिव्ज जे आहेत, ते लिव्ज काय करतात, ॲल्युलोकेमिकल सिक्रेट करतात आणि ते पानं ज्यावेळेस खाली पडतात जमिनीवरती किंवा त्या युकॅलिप्टसच्या खाली जो मस्टर्ड लावलाय त्या मस्टर्ड वरती ज्यावेळेस ते पानं पडतात त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲल्युलोकेमिकल सिक्रेट होतं आणि त्यात ॲल्युलोकेमिकल इनहिबिट दी ग्रोथ ऑफ मस्टर्ड किंवा मस्टर्डचं जर्मिनेशन होऊ देत नाही. युकॅलिप्टसचे पानं जे आहेत त्यांच्यामध्ये असणारं केमिकल, हे लक्षात ठेवा. सो युकॅलिप्टस आणि मस्टर्ड कधीच लावायचं नाही. ठीक आहे, देन द क्रॉप रेसिड्यूज ऑफ सनफ्लॉवर क्रॉप रेसिड्यू आहेत, मे प्रोड्यूस ॲल्युलोकेमिकल. क्रॉप रेसिड्यू जे आहेत सनफ्लॉवरचे ते सुद्धा ॲल्युलोकेमिकल प्रोड्यूस करतात आफ्टर इट्स डिकम्पोजिशन विच ॲडव्हर्सली अफेक्ट द जर्मिनेशन, एस्टॅब्लिशमेंट अँड ग्रोथ ऑफ सबसिक्वेंट क्रॉप. ऑलरेडी आपण बघितलंय की सनफ्लॉवर सारखे जे क्रॉप आहेत ते काय करतात, त्यांचे क्रॉप रेसिड्यू ज्यावेळेस डिकम्पोज होतं, डिकम्पोज झाल्यानंतर ते त्यांच्या नंतर जो आपण सबसिक्वेंट क्रॉप घेतो त्यांच्या जर्मिनेशन वरती, इस्टॅब्लिशमेंट वरती आणि ग्रोथ वरती परिणाम करत असतो. देन when sunflower stalks are applied as such, जेव्हा आपण सनफ्लॉवरचे स्टॉक वापरतो, इट इनिबिट्स एस्टॅब्लिशमेंट अँड ग्रोथ ऑफ सॉर्गम इन अनटिल द प्लॉट. म्हणजे जिथं आपण टिलिंग केलेलं नाहीये, टिलेज केलेला नाहीये, अशा प्लॉटमध्ये जर सनफ्लॉवरचे स्टॉक जर आपण अप्लाय केले तर ते काय करू शकतात, सॉर्गमची ग्रोथ आणि जर्मिनेशन जे आहे त्याच्यावरती परिणाम करू शकतात. ठीक आहे, देन ऑन दी कॉन्ट्ररी, ठीक आहे, आता बघा आपण बघितलं ॲनिडेशन इट इज अ पॉझिटिव्ह किंवा नॉन कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन. ठीक आहे, ठीक आहे, आणि आपण बघतोय ॲल्युलोपॅथी मध्ये पण 2 टाईप आहेत, एक पॉझिटिव्ह ॲल्युलोपॅथी, एक निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी. म्हणजे चांगली ॲल्युलोपॅथी आणि दुसरी वाईट ॲल्युलोपॅथी. ठीक आहे, आता ही जी आपण बघितली ॲल्युलोपॅथी ती कशी होती, वाईट ॲल्युलोपॅथी होती, निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह ॲल्युलोपॅथी होती. ते उलट आहे बरं का, म्हणजे जो हार्मफुल इफेक्ट दर्शवते, हार्मफुल इफेक्ट, ती आहे पॉझिटिव्ह ॲल्युलोपॅथी, पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि जे हेल्पफुल इफेक्ट दर्शवते ती आहे निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे जो चांगला इफेक्ट दर्शवते तिला आपण म्हणतोय निगेटिव्ह आणि जो वाईट इफेक्ट दर्शवते तिला आपण म्हणतोय पॉझिटिव्ह, लक्षात ठेवा. सो बघा, ऑन दी कॉन्ट्ररी, आता हे आपण बघितलं ॲल्युलोपॅथीमध्ये असं होतं, केमिकल रिलीज होतं लिव्स थ्रू, रूट थ्रू वगैरे वगैरे, मग पुढच्या क्रॉपच्या ग्रोथ जर्मिनेशन वरती परिणाम होतो. आता दुसरी कन्सेप्ट काय बघा, ऑन दी कॉन्ट्ररी, याच्या विरुद्ध, a non-competitive interaction between the crop species through the release of organic substances may also be possible. म्हणजे आतापर्यंत जी आपण बघत होतो ती कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन होती, आता जी बघतोय ती कशी आहे, नॉन कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन आहे. म्हणजे इथं पण केमिकल रिलीज होतोय, इथं पण ऑर्गॅनिक सबस्टन्स रिलीज होतोय, ठीक आहे, पण नॉन कॉम्पिटिटिव्ह वाला केमिकल रिलीज होतोय. म्हणजे हा हेल्पफुल आहे, हार्मफुल नाहीये. हा कसा आहे, हेल्पफुल आहे. The release of hormone-like substances by one crop species.
द रिलीज ऑफ हार्मोन लाईक सबस्टन्सेस बाय वन क्रॉप स्पेसिस. म्हणजे एका क्रॉप स्पेसिसने हार्मोन सारखे जे सबस्टन्स रिलीज करणं मे स्टिम्युलेट म्हणजे इंड्यूस. ठीक आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, प्रोत्साहन देणे थोडक्यात. द रिलीज ऑफ हार्मोन लाईक सबस्टन्सेस बाय वन क्रॉप स्पेसिस. एका क्रॉप स्पेसिसने जर हार्मोन लाईक सबस्टन्स रिलीज केले तर मे स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ द अदर क्रॉप स्पेसिस. त्यामुळे काय होऊ शकतं, दुसऱ्या क्रॉप स्पेसिसची ग्रोथ वाढू शकते. अँड इट मे बी कॉल्ड एज निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी. ठीक आहे, म्हणजे काय बघा, आपण ॲल्युलोपॅथी मध्ये दोन बघितले. एक कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन, म्हणजे आपण ज्यावेळेस हार्मफुल केमिकल, ज्यावेळेस टॉक्झिन रिलीज होतो त्यावेळेस काय होतं, दुसऱ्या क्रॉपची ग्रोथ, डेव्हलपमेंट किंवा जर्मिनेशन वरती परिणाम होतो. दॅट ॲल्युलोपॅथी इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह ॲल्युलोपॅथी. आणि जिथं नॉन कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन होते, म्हणजे केमिकल रिलीज केल्यानंतर दुसऱ्या क्रॉपची ग्रोथ वाढते, केमिकल रिलीज केल्यानंतर किंवा हार्मोन लाईक सबस्टन्सेस रिलीज केल्यानंतर दुसऱ्या क्रॉपची ग्रोथ वाढते, या प्रोसेसला आपण म्हणतो निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी. निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी म्हणजे ॲल्युलोपॅथी म्हणजे काय, तर हार्मफुल इफेक्ट आहे. आणि या हार्मफुल इफेक्टच्या विरुद्ध जी गोष्ट घडते तिला आपण म्हणतो निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी. ठीक आहे, ठीक आहे, हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. निगेटिव्ह ॲल्युलोपॅथीवरती आहे तशी डेफिनेशन विचारली जाते. देन but the release of nitrogen from root nodules of legumes but the release of nitrogen from the root nodules of legume. लेग्युमच्या रूट वरती ज्या छोट्या छोट्या गाठी असतात, ठीक आहे, ज्या छोट्या छोट्या गाठी असतात यांना आपण म्हणतो रूट नोड्यूल्स. यांना आपण म्हणतो रूट नोड्यूल्स, ज्या रूट नोड्यूल मध्ये नायट्रोजन स्टोअर करून ठेवतात. ठीक आहे, सो बघा, but the release of nitrogen from the root nodules of legume is not considered as negative allelopathy. हिला आपण निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी म्हणत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल ना की रूट नोड्यूल मध्ये आपण नायट्रोजन सेव्ह करून ठेवतो, मग तो नायट्रोजन आपण दुसऱ्या क्रॉपच्या ग्रोथसाठी युजफुल आहे, असं नाहीये. म्हणजे हे निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी मध्ये येत नाही, बिकॉज दिस नायट्रोजन इज नॉट द सिक्रिशन, दिस इज नॉट द एक्झुडेशन. ठीक आहे, म्हणजे हा नायट्रोजन कोणता क्रॉप रिलीज करत नाही. ठीक आहे, हा ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात. म्हणून हा म्हणजे नायट्रोजन जे रूट नोड्यूल मध्ये स्टोअर करून ठेवलं जातं त्याला आपण निगेटिव्ह ॲल्युलोपॅथिक इफेक्ट म्हणू शकत नाही. का, तर ॲल्युलोपॅथी म्हणजे काय, जस्ट सिक्रेशन मुळे ग्रोथ होणं किंवा इनहिबिट होणं. सिक्रेशन मुळे जर ग्रोथ इनहिबिट झाली तर पॉझिटिव्ह ॲल्युलोपॅथी, आणि सिक्रेशन मुळे जर ग्रोथ स्टिम्युलेट झाली, ठीक आहे, जर वाढली तर निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी सिक्रेशन मुळे. पण नायट्रोजन जे आहे त्या नायट्रोजन जे रिलीज आहे रूट नोड्यूल मधून, ठीक आहे, ते रिलीज तिला आपण निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी म्हणू शकत नाही. बिकॉज हा जो नायट्रोजन आहे हा नायट्रोजन प्लांट सिंथेसाइज करत नाही. जसं ॲल्युलोकेमिकल प्लांट सिंथेसाइज करतात, प्लांट बनवतात, तसा हा नायट्रोजन प्लांट बनवत नाही. हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे जो स्टोअर करून ठेवला जातो जस्ट, तो त्यांच्या मालकीचा एका प्लांटचा नाही. ठीक आहे, म्हणून त्याला आपण निगेटिव्ह ॲल्युलोपॅथी म्हणू शकत नाही. देन आता मग काय म्हणायचं ह्या रिलीज ऑफ नायट्रोजनला. ठीक आहे, रूट नोड्यूल मधून जो नायट्रोजन रिलीज होतो त्याला काय म्हणू शकतो आपण, तर त्याला आपण म्हणू शकतो लेग्युम इफेक्ट. त्याला आपण काय म्हणू शकतो, लेग्युम इफेक्ट. आता 3 इफेक्ट बघायचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, हे तिन्ही इफेक्ट, आणि तिन्ही इफेक्ट मध्ये प्रत्येक लाईन टू लाईन वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, 3 इफेक्ट मध्ये लाईन टू लाईन वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे 3 इफेक्ट, कधीही न विसरणारे इफेक्ट, या इफेक्ट वरतीच बाकीच्या सगळ्या गोष्टी घडतात. ठीक आहे, बघा, फर्स्ट आहे लेग्युम इफेक्ट. The beneficial effect of legumes in any crop rotation and intercropping system is termed as legume effect. म्हणजे लेग्युमचा जो बेनिफिशियल इफेक्ट आहे, म्हणजे जो फायदेशीर परिणाम आहे, ठीक आहे, कुठल्याही क्रॉप रोटेशन मध्ये किंवा इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये, तिला आपण म्हणतो लेग्युम इफेक्ट. म्हणजे आपल्याला असणारा लेग्युमचा फायदा म्हणजे लेग्युम इफेक्ट. आपल्याला आपल्या क्रॉप रोटेशन मध्ये किंवा इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये असणारा लेग्युमचा फायदा म्हणजे लेग्युम इफेक्ट. ठीक आहे, आता कसा फायदा होतो ते बघू आपण. इन्क्लुजन ऑफ लेग्युम्स इन क्रॉपिंग सिस्टीम इज बेनिफिशियल इन मेनी वेज. म्हणजे कुठल्याही क्रॉपिंग सिस्टीम मध्ये लेग्युम ऍड केल्यामुळे काय होतं, आपल्याला खालील प्रकारचे फायदे होतात. कोणकोणते फायदे होतात बघा, कोणकोणते फायदे होतात. लेग्युम्स फिक ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन रूट नोड्यूल्स. हा ऑब्जेक्टिव्ह महत्वाचा आहे.
क्वेश्चन आहे तसा विचारला जातो, पण इथं कन्फ्युजन होतं. ठीक आहे. लेग्युम्स फिक्स ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन इन रूट नोड्युल्स. क्वेश्चन असतो लेग्युम्स फिक्स ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन इन डॅश डॅश. त्याच्यामध्ये लिव्स, रूट्स, ठीक आहे, रूट नोड्युल्स अँड नन ऑफ अबो असा ऑप्शन असतो. तुम्ही काय लिहिता? रूट्स ऑप्शन टिक करता. ठीक आहे. काय सांगितलं मी की लेग्युम जो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे ते कुठं स्टोअर करतात, कुठं फिक्स करतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज काय होता? रूट आणि रूट नोड्यूल मध्ये तुम्ही कन्फ्युज होता. रूट आणि रूट नोड्यूल मध्ये तुम्ही कन्फ्युज होता. सो स्टोअर कुठे करतात? रूट नोड्यूल मध्ये. ठीक आहे. रूट मध्ये करत नाहीत. रूट वर असणारे ज्या छोट्या छोट्या गाठी आहेत रूट नोड्यूल्स तिथे स्टोअर करतात. लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह. देन legumes fix atmospheric nitrogen in root nodules and thus improves nitrogen status of the soil. सॉइलचा नायट्रोजन स्टेटस वाढवतात ते. It saves up to 25% of recommended level of nitrogen application to the associated cereal when grown as intercrop. ज्यावेळेस आपण कोणत्याही सिरियल क्रॉप मध्ये आपण ज्यावेळेस लेग्युम इंटरक्रॉप करतो, ठीक आहे, कोणत्याही सिरियल क्रॉप मध्ये ज्यावेळेस आपण लेग्युम इंटरक्रॉप करतो त्यावेळेस त्या सिरियलला लागणारा जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजन पैकी 25% नायट्रोजन हा लेग्युम अवेलेबल करून देतो. म्हणून आपल्याला 25% नायट्रोजन कमी द्यावा लागतो. ठीक आहे. काय म्हणले? कोणत्याही सिरियल मध्ये ज्यावेळेस आपण लेग्युम इंटरक्रॉप करतो त्या सिरियलला जेवढ्या नायट्रोजनची गरज आहे त्या गरजेपैकी 25% नायट्रोजन लेग्युम अवेलेबल करून देतो. फॉर एक्झाम्पल की समजा 100 किलो नायट्रोजनची गरज आहे सॉर्गमला. ठीक आहे. 100 किलो नायट्रोजनची गरज आहे सॉर्गमला. तर आपल्याला फक्त 75 किलो नायट्रोजनच अप्लाय करावा लागतो. म्हणजे आपण जो फर्टिलायझर आपण अप्लाय करतो नायट्रोजनस फर्टिलायझर त्यापैकी फक्त 75 किलो नायट्रोजन आपण द्यायचा. राहिलेला 25 किलो जो आहे तो आपल्याला लेग्युम अवेलेबल करून देईल. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. देन the crop residues and root nodules of legumes release nitrogen during decomposition for the use of succeeding crop. जे क्रॉप रेसिड्यू आहेत आणि जे रूट नोड्यूल आहेत, ठीक आहे, लेग्युमचे जे क्रॉप रेसिड्यू आहेत आणि रूट नोड्यूल आहेत ते काय करतात? त्यांच्या डिकम्पोजिशनच्या वेळेस त्यांचा तो जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन रिलीज करतात, म्हणजे डिकम्पोज होताना, आणि मग डिकम्पोज झाल्यानंतर तो नायट्रोजन रिलीज होतो आणि मग तो दुसरा जो क्रॉप आपण लावणार आहे पुढचा क्रॉप, त्या पुढच्या क्रॉपला तो नायट्रोजन अवेलेबल होतो. ठीक आहे. देन दुसरा महत्वाचा, पहिला सगळ्यात फायदा महत्वाचा, इट सेव्स 25% ऑफ नायट्रोजन. ठीक आहे. देन दुसरा फायदा काय लेग्युमचा? लेग्युम्स ऍब्सॉर्ब सॉइल फॉस्फरस मोर इफिशियंटली. सॉइल फॉस्फरस जो आहे तो मोर इफिशियंटली ते काय करू शकतात? ऍब्सॉर्ब करू शकतात. अँड पार्ट ऑफ दिस मोबिलाइज्ड फॉस्फरस इन ऑर्गॅनिक फॉर्म इज अवेलेबल टू सक्सिडिंग क्रॉप. म्हणजे हा जो सॉइल फॉस्फरस त्यांनी ऍब्सॉर्ब केलेला आहे त्यातला थोडाफार पार्ट जो ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये अवेलेबल आहे तो नेक्स्ट क्रॉपला अवेलेबल होतो. का? बिकॉज लेग्युम्स कन्वर्ट इनऑर्गॅनिक फॉस्फरस इंटू ऑर्गॅनिक फॉर्म ऑफ फॉस्फरस. म्हणजे जो इमोबाईल फॉस्फरस आहे त्या इमोबाईल फॉस्फरसला मोबाईल फॉस्फरस मध्ये कन्वर्ट करतात हे लेग्युम. ठीक आहे. लेग्युमचा दुसरा फायदा काय? लेग्युम्स कन्वर्ट इनऑर्गॅनिक फॉस्फरस मीन्स विच इज अनअवेलेबल फॉस्फरस कन्वर्ट्स इट इनटू अवेलेबल फॉस्फरस, म्हणजे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करतात. म्हणजे इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये प्लांट जे आहे ते फॉस्फरस ऍब्सॉर्ब करू शकत नाहीत, त्यामुळे त्या फॉस्फरसला ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं काम लेग्युम करतात, जेणेकरून आपले जे क्रॉप आहे ते क्रॉप इझिली काय करू शकतात? तर फॉस्फरस ऍब्सॉर्ब करू शकतात. and thus is able to extract insoluble forms of soil phosphorus. ठीक आहे. म्हणजे फॉस्फरसचे जे इनसोल्युबल फॉर्म आहे, ठीक आहे, ते इनसोल्युबल फॉर्म हे काय करू शकता? ऍब्सॉर्ब करू शकता आणि त्याला सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. देन थर्ड सगळ्यात महत्वाचा फायदा लेग्युम इफेक्टचा काय? बघा आतापर्यंत आपण लेग्युम इफेक्ट मध्ये काय बघितलं? लेग्युम जे आहे ते त्यांचा जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन रूट नोड्यूल मध्ये फिक्स करतात. लेग्युम जर आपण इंटरक्रॉप केले तर आपल्याला 25% नायट्रोजन जो आहे तो सेव्ह होतो. लेग्युम जर आपण यूज केले तर इनऑर्गॅनिक फॉस्फरस जो आहे तो ऑर्गॅनिक फॉस्फरस मध्ये कन्वर्ट होतो आणि आपल्याला फॉस्फरस अवेलेबल होतो. आणि तिसरा महत्वाचा फायदा ह्याचा काय? तो म्हणजे लेग्युम्स हॅव ग्रेटर रूट कट अँड एक्सचेंज कॅपॅसिटी. हायएस्ट कट अँड एक्सचेंज कॅपॅसिटी असते सिरियल पेक्षा. लक्षात ठेवा. सिरियल्स पेक्षा लेग्युमची कट अँड एक्सचेंज कॅपॅसिटी जी आहे ती एकदम हायएस्ट असते. And the plants with greater root cut and extend capacity are capable of absorbing
more divalent cations such as CH2 plus and Mg2 plus. What is in by divalent? म्हणजे दोन, डाय म्हणजे दोन, व्हॅलेंट म्हणजे व्हॅलेन्सी, म्हणजे दोन व्हॅलेन्सी असणारे जे कटायन आहेत ते बघा, दोन व्हॅलेन्सी म्हणजे बघा कॅल्शियम 2 प्लस, मॅग्नेशियम 2 प्लस, डायव्हॅलेंट मीन्स 2 प्लस, दोन व्हॅलेन्सी असणारे. काय म्हणले बघा की लेग्युमची जी कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे ती सिरियलपेक्षा एकदम जास्त असते. त्याच्यामुळं प्लांट ज्यांची रूट कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जी आहे ती जास्त असते ते काय करू शकतात, डायव्हॅलेंट कटायन जास्त ऍब्सॉर्ब करू शकतात. हे ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. काय म्हणलं, ज्या प्लांटच्या रूटची कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जास्त असते ते डायव्हॅलेंट कटायन जास्त ऍब्सॉर्ब करू शकतात, जसे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम 2 प्लस 2 प्लस. बट they cannot compete effectively with the cereals in absorption of monovalent cation like K+. ठीक आहे, म्हणजे लेग्युमची कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सिरियल्स पेक्षा जास्त आहे. सो जास्त कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी असेल तर डायव्हॅलेंट कटायन ऍब्सॉर्ब होतात, आणि कमी कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी असेल तर मोनोव्हॅलेंट कटायन जे आहेत ते ऍब्सॉर्ब होतात. हे दोन ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे आहेत. काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, लेग्युमची कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सिरियल पेक्षा जास्त असते म्हणून ते डायव्हॅलेंट कटायन ऍब्सॉर्ब करतात, आणि क्रॉप सिरियलची कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी कमी असते म्हणून ते मोनोव्हॅलेंट कटायन जे आहेत ते ऍब्सॉर्ब करू शकतात. सो काय म्हणलेलं की लेग्युमची जी कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे ती सिरियलपेक्षा जास्त आहे, म्हणून सिरियल जेवढ्या चांगल्या पद्धतीनं मोनोव्हॅलेंट कटायन ऍब्सॉर्ब करू शकतात तेवढ्या चांगल्या पद्धतीनं लेग्युम ऍब्सॉर्ब करू शकत नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सो दिस इज ऑल अबाउट लेग्युम इफेक्ट. कसला इफेक्ट, लेग्युम इफेक्ट. लेग्युम इफेक्ट खूप महत्वाचे आहेत. ह्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे काय, लेग्युम जे आहेत ते नायट्रोजन त्यांचा रूट नोडलमध्ये सेव्ह करतात. लेग्युम जे आहेत ते 25% आपला नायट्रोजन सेव्ह करतात. लेग्युम जे आहेत ते इनऑर्गॅनिक फॉस्फरस ऑर्गॅनिक फॉस्फरस मध्ये कन्वर्ट करतात. लेग्युमची कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जास्त असते म्हणून ते डायव्हॅलेंट कटायन जास्त ऍब्सॉर्ब करतात, आणि सिरियल मोनोव्हॅलेंट कटायन जास्त ऍब्सॉर्ब करतात. मोनो मीन्स सिंगल आणि व्हॅलेंट मीन्स व्हॅलेन्सी, म्हणजे एक व्हॅलेन्सी असणार आहे, म्हणजे K प्लस ओनली. देन नेक्स्ट सेकंडला असते सॉर्गम इफेक्ट, जो की मी अगोदर पण खूप वेळा सांगितलंय, पण आता डिटेलमध्ये बघूया आपण. ठीक आहे, सॉर्गम इफेक्ट. सो बघा, द न्यूट्रिएंट स्टेटस ऑफ द सॉइल इज एक्झॉस्टेड बाय एनी फास्ट ग्रोइंग सिरियल. म्हणजे कुठलीही फास्ट ग्रोइंग सिरियल असेल तर त्या सिरियलचा जो न्यूट्रिएंट स्टेटस आहे तो न्यूट्रिएंट स्टेटस एक्झॉस्ट होतो, संपतो. का तर ती सिरियल खूप फास्ट न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करून घेते. The crop residue of such cereal having wide CN ratio takes a long time to decompose. मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला, ज्या क्रॉपच्या क्रॉप रेसिड्यूचा CN रेशो, ठीक आहे, कार्बन नायट्रोजन रेशो जो आहे तो वाईड असतो, लार्ज असतो, त्या क्रॉपला डिकम्पोज व्हायला जास्त वेळ लागतो. त्या क्रॉपला डिकम्पोज व्हायला जास्त वेळ लागतो. सो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन, मग हे डिकम्पोजिशन होताना काय होतं, ए पार्ट ऑफ सॉइल नायट्रोजन इज टेम्पररी इमोबिलाइज्ड अफेक्टिंग सक्सेडिंग क्रॉप. म्हणजे जो थोडाफार नायट्रोजन आहे तो नायट्रोजन तात्पुरता इमोबिलाइज बनतो, तात्पुरता तो कोमात जातो, म्हणजे तात्पुरता तो बंद पडतो, तात्पुरता तो अनअवेलेबल असतो. का तर जी सिरियल आपण ग्रो केलेली आहे त्या सिरियलचा जो CN रेशो असतो तो CN रेशो वाईड असतो. वाईड CN रेशो असल्यामुळं तो डिकम्पोज करायला वेळ घेतो, आणि त्यामुळं स्लो डिकम्पोजिशन मुळे काय होतं तर नायट्रोजन जो आहे तो नायट्रोजन इमोबाईल होत जातो, तात्पुरता तो बंद पडतो, तात्पुरता तो कोमात जातो. ठीक आहे, म्हणजे तो आपल्या दुसऱ्या क्रॉपला अवेलेबल होत नाही. देन सच इफेक्ट इज मोर प्रोनाउन्स्ड इन सॉर्गम इन लो फर्टाईल सॉइल. म्हणजे लो फर्टाईल सॉइल मध्ये सॉर्गम मध्ये हा इफेक्ट जास्त दिसून येतो, कॉझिंग टू टेम्पररी डिफिशियन्सी ऑफ नायट्रोजन इन सॉइल फॉर सक्सेडिंग क्रॉप. आणि त्यामुळे काय होतं की पुढच्या क्रॉपला तात्पुरता नायट्रोजन अवेलेबल नसतो, आणि हा इफेक्ट जो आहे तो सॉर्गम मध्ये मोस्टली शो होतो, सॉर्गम मध्ये जास्त आढळून येतो, म्हणून या इफेक्टला नाव दिलेलं आहे सॉर्गम इफेक्ट. म्हणून या इफेक्टला नाव दिलेलं आहे सॉर्गम इफेक्ट. टू रिड्यूस सॉर्गम इफेक्ट 25% नायट्रोजन इज अप्लाइड ऍट द टाइम ऑफ फर्स्ट फर्टिलायझर डोस ऑफ सक्सेडिंग क्रॉप. म्हणजे ज्यावेळेस आपण पुढचा क्रॉप आपण लावलेला असतो तो पुढचा क्रॉप लावताना आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस नायट्रोजन अप्लाय करतो त्या क्रॉपला त्यावेळेस आपल्याला 25% जास्त नायट्रोजन तिथे द्यावा लागतो. 25% जास्त नायट्रोजन तिथे द्यावा लागतो.
लेग्युम इफेक्ट मध्ये आपण काय बघितलं, 25% कमी नायट्रोजन आपल्याला द्यावा लागतो का तर लेग्युम तो आपल्याला अवेलेबल करून देतात. पण सॉर्गम इफेक्ट मध्ये आपण काय बघितलं की 25% जास्त नायट्रोजन द्यावा लागतो. समजा 125 किलोची जर गरज असेल ना, तर आपल्याला 150 किलो नायट्रोजन द्यावा लागतं. आणि जर आपल्याला एवढा जास्त नायट्रोजन जर द्यायचा नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, सॉर्गमची हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक महिना गॅप घेऊन मग आपल्याला काय करावं लागेल तर दुसऱ्या क्रॉपची सोईंग करावी लागेल. एकतर गॅप घ्यायचा नाही तर जास्त नायट्रोजन अप्लाय करायचं. ठीक आहे. देन इट हॅस्टन्स द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन. म्हणजे आपण नायट्रोजन ऍड केल्यामुळे काय होणार, डिकम्पोजिशन जे आहे ते डिकम्पोजिशनची प्रोसेस थोडी फास्ट होणार अँड ओव्हरकम्स दी इमोबिलाइज्ड नायट्रोजन. आणि जो फॉर्मात गेलेला नायट्रोजन आहे तो नायट्रोजन आता जागा होणार. अँड रागी is the exception because its residues decompose rapidly, resulting in mineralization of nitrogen, soil nitrogen. इमोबिलायझेशन म्हणजे बंद पडणे, तात्पुरता अनअवेलेबल असणे. बघा दोन कन्सेप्ट आहेत, इमोबिलायझेशन ठीक आहे, आणि मिनरलायझेशन. इमोबिलायझेशन म्हणजे बंद पडणे, तात्पुरता अनअवेलेबल असणे. आणि मिनरलायझेशन म्हणजे जो बंद पडलेला आहे तो चालू होणे किंवा तो अवेलेबल होणे. ठीक आहे, दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. इमोबिलायझेशन मीन्स बंद पडणे, अनअवेलेबल होणे, तात्पुरता अनअवेलेबल होणे. आणि मोबिलायझेशन मिनरलायझेशन म्हणजे काय, तर जो बंद पडलेला आहे, जो अनअवेलेबल होता, जो इमोबाईल होता तो अवेलेबल होणे. ठीक आहे, ठीक आहे. मिनरलायझेशन म्हणजे काय सांगितलंय, सॉर्गम इफेक्ट मध्ये आपण बघितलं की सॉर्गम इफेक्ट मध्ये सॉर्गम सारखे जे क्रॉप आहेत त्यांचा वाईड सीएन रेशो असल्यामुळे ते डिकम्पोज व्हायला वेळ घेतात. त्यामुळं काय होतं की जो सॉइल नायट्रोजन आहे तो काय होतो, तात्पुरता अनअवेलेबल होतो. पण या इफेक्टला रागी जी आहे ती काही एक्सेप्शन आहे का, तर रागीचे जे रेसिड्यू आहेत ते फास्ट एकदम डिकम्पोज होतात आणि जेणेकरून सॉइल नायट्रोजन जो आहे तो एकदम फास्टली मिनरलाइज होतं, फास्टली आपल्याला अवेलेबल होतं. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट second effect, important effect, sorghum effect. Why it is called as sorghum effect? Because it is more pronounced in sorghum crop, so it is called as sorghum effect. ठीक आहे. तो दुसऱ्या सिरियल मध्ये पण शो होऊ शकतो, जसं की म्हणजे सॉर्गम काय म्हणतो आपण, सनफ्लावर सॉरी सिरियल म्हणण्यापेक्षा म्हणजे असे जे वाईड क्रॉप रेसिड्यू आहेत असे क्रॉप. ठीक आहे, सॉरी वाईड सीएन रेशो असणारे क्रॉप जे आहेत त्यांच्यामध्ये हा शो होऊ शकतो. फक्त सॉर्गम मध्येच होतो असं नाहीये, पण सॉर्गम मध्ये मोस्टली शो होतो. लास्ट इफेक्ट आहे कॉटन इफेक्ट. कॉटन फीड्स इन डीपर लेअर्स ऑफ द सॉइल. कॉटनची डीप रूटेड सिस्टीम आहे, त्यामुळे कॉटन जो आहे तो एकदम डीप लेअर मध्ये काय करतो, न्यूट्रिएंट खात असतो. एकदम डीप लेअर मध्ये न्यूट्रिएंट खात असतो. अँड रिमूव्स कंपॅरेटिव्हली स्मॉलर क्वांटिटीज ऑफ न्यूट्रिएंट्स. ठीक आहे. देन बघा एक मिनिट, कॉटन जो आहे ते कॉटनची एकदम डीप रूटेड सिस्टीम आहे. ठीक आहे, एकदम डीप रूटेड सिस्टीम आहे कॉटनची. त्यामुळे कॉटन काय करतो, एकदम डीपर लेअर मध्ये जातो आणि डीपर लेअर मध्ये जाऊन हा काय करतो, स्मॉलर क्वांटिटी ऑफ न्यूट्रिएंट हा ऍब्सॉर्ब करतो. नंतर काय होतं, द सक्सेडिंग क्रॉप हॅव्हिंग द शॅलो रूट सिस्टीम. पुढचा जो क्रॉप आहे, पुढचा क्रॉप समजा आपण शॅलो रूट सिस्टीम असणारा लावला, म्हणजे शॅलो म्हणजे वरच्यावर इतर रूट असतात त्याचे, is able to tap on the unused pool of nutrients in the surface layer of the soil. म्हणजे कॉटन जो आहे तो न्यूट्रिएंट असा खालच्या डिरेक्शन मध्ये खात खात गेलेला आहे आणि याच्या साईडला जे न्यूट्रिएंट आहेत ते साईडला न्यूट्रिएंट शिल्लक आहेत. तर ज्यावेळेस आपण कॉटन लावल्यानंतर पुढचा शॅलो रूटेड क्रॉप ज्यावेळेस आपण लावू, तर या कॉटननी न खाल्लेले जे न्यूट्रिएंट आहेत ते न खाल्लेले न्यूट्रिएंट या क्रॉपला अवेलेबल होऊ शकतात. ठीक आहे. अँड इफेक्ट मे बी टर्म्ड एज कॉटन इफेक्ट. दिस मे बी टर्म्ड एज कॉटन इफेक्ट. सो कॉटन इफेक्ट का सांगितलंय की ज्या वेळेस तुम्ही इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये डीप रूटेड क्रॉप घेता त्यावेळेस पुढचा क्रॉप जो आहे तो शॅलो रूटेडच असायला पाहिजे. का तर कॉटननी एकदम डीप म्हणजे डीप झोन मध्ये जाऊन सगळे न्यूट्रिएंट खाल्लेले आहेत. जर आपण इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये अगेन डीप रूटेड क्रॉप जर लावला तर काय होणार आहे, त्यांना न्यूट्रिएंट अवेलेबल होणार नाहीयेत. आणि जर शॅलो रूटेड क्रॉप लावला तर त्यांना न्यूट्रिएंट अवेलेबल होतील. हे सांगण्यासाठी कॉटन इफेक्ट सांगितलेला आहे आपल्याला इथं. ठीक आहे. कॉटन इफेक्ट म्हणजे काय की कॉटन जो आहे तो एकदम डीप रूटेड क्रॉप आहे. डीप रूटेड क्रॉप तो काय करतो, एकदम डीप लेअर मध्ये जाऊन न्यूट्रिएंट खातो आणि त्याच्या साईडला जे शिल्लक राहिलेले न्यूट्रिएंट आहेत ते नंतर शॅलो रूटेड क्रॉप साठी अवेलेबल होऊ शकतात. डीप रूटेड जर लावला तर मग कॉम्पिटिशन होणार तिथं, मग न्यूट्रिएंट अवेलेबल होणार नाहीत. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट ॲल्युलोकेमिकल्स
लेग्युम इफेक्ट, सॉर्गम इफेक्ट आणि कॉटन इफेक्ट. याच्यामध्ये काय अडचण आहे का? इथे आपला थर्ड टॉपिक जो आहे ॲनिडेशन ॲल्युलोपॅथी, ॲनिडेशन आणि ॲल्युलोपॅथी हा टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. तो काय काय बघितला आपण ॲनिडेशन ॲल्युलोपॅथीमध्ये? ॲनिडेशन म्हणजे काय? स्पेशल ॲनिडेशन म्हणजे काय? स्पेशल ॲनिडेशनचं एक्झाम्पल मल्टीस्टोराइड क्रॉपिंग किंवा मल्टीलेवल क्रॉपिंग किंवा मल्टीटायर्ड क्रॉपिंग. टेम्पोरल ॲनिडेशन आपण बघितलं. टेम्पोरल ॲनिडेशनचे एक्झाम्पल पॅरलल क्रॉपिंग. ॲल्युलोपॅथी आपण बघितली, त्याची डेफिनेशन आपण बघितली. ॲल्युलोपॅथी इफेक्ट जो आहे तो रूट मधून ॲल्युलोकेमिकल एक्झुडेट होऊन असे शो होऊ शकतो किंवा क्रॉप रेसिड्यूज मुळे सुद्धा तो होऊ शकतो. देन 6 क्रॉप आहेत. दॅट इज SSWC, PE, दॅट इज सनफ्लॉवर, सॉर्गम, वॉलनट, कोकुंबर, पीच अँड युकॅलिप्टस जे ॲल्युलोपॅथिक इफेक्ट शो करतात. त्यापैकी वॉलनट, कोकुंबर आणि पीच जे आहेत ते त्यांच्या रूट्स मधून ॲल्युलोकेमिकल सिक्रेट करतात आणि सनफ्लॉवर, सॉर्गम आणि युकॅलिप्टस जे आहे ते त्यांच्या एरियल पोर्शन मधून सिक्रेट करतात. देन आपण काय बघितलं? टाइप्स ऑफ ॲल्युलोपॅथी आपण बघितली. ट्रू ॲल्युलोपॅथी, फंक्शनल ॲल्युलोपॅथी. देन ॲलो इनिबिशन, ॲटो इनिबिशन. ॲल्युलोकेमिकल म्हणजे काय? ठीक आहे. देन आपण बघितलं की रूट्स थ्रू कोण ॲल्युलोकेमिकल शो करतं आणि लिव्ह थ्रू कोण करते, एरियल पोर्शन थ्रू. आणि नंतर आपण निगेटिव्ह ॲल्युलोपॅथिक इफेक्ट आपण बघितला. ठीक आहे. आणि जस्ट लास्ट आपण 3 इफेक्ट बघितले. लेग्युम इफेक्ट, सॉर्गम इफेक्ट आणि कॉटन इफेक्ट. गेल्या वेळेस कॉटन इफेक्ट मध्ये थोडे डाऊट होते. ठीक आहे. पण आय थिंक तो सॉल्व्ह झाले असतील आता. तरीही काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. इथे आपले व्हॉल्यूम 1 चे टोटल 3 टॉपिक आणि व्हॉल्यूम 2 चे टोटल 3 टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. सॉरी, व्हॉल्यूम 2 चे 2 टॉपिक. ठीक आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये?